मला जेनजींवर खूप मोठा विश्वास आहे आणि ते इमानदार आहे. नाही, शेवटी तरुण पिढीवर तर विश्वास ठेवावाच लागेल ना. या देशाचं भविष्य तरुणच आहे, त्यामुळे त्यांचा विश्वास त्यांच्यावर ठेवावाच लागेल. पण मला असं वाटतं हे त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सुद्धा सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. काल शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला कर्जमाफीचा. मात्र अनेक शेतकऱ्यांना केवायसी करताना अडचणी जातात. इथे सगळे शेतकरी आजूबाजूला, तर याच्यातल्या किती लोकांना हप्ता आला बघा आणि किती लोक समाधानी बघा. इथे सगळे शेतकरी आहे, सगळे इथून तिथून शेतकरी उभे आहे. तुम्ही कोणालाही विचारा, एक जरी माणूस 100% समाधानी असेल तर सगळं सोडून द्या. हे इथे सगळे शेतकरी, कोणाशी पण बोला, यांच्या कॅमेरा घेऊन जातो मी उभे असतो. असं असेल तर मग कर्जमाफीचा काय फायदा आणि विचारा ना, यांनाच विचारा ना. विरोधी पक्ष यावर काय करेल? नाही, कर्जमाफी ही मला असं वाटतं डागडुजी चालू आहे. खरं तर अजून 2023 आता मला काही शेतकरी भेटले, 2023 सुद्धा अनुदान अजून मिळालं नाही. या भागात 2023 ला सुद्धा असाच पूर आला होता. या भागात असेच पाणी घुसलं होतं. अजूनही त्याचं काही नाही. आता 8 दिवस झाले अजून इथं पंचनामे झाले नाही. कसल्या शेतकऱ्याची हित पाहणारे सरकार आहे? बिलकुल शेतकरी विरोधी सरकार आहे. जेनजीला आकर्षित करण्यासाठी सक्रिय झाले, काय वाटतं? हे बघ, जैनजी हा स्वाभिमानी आहे. जैनजी हा आता अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला आहे आणि म्हणून त्यांचा एक स्वतंत्र स्वभाव आहे. त्याचं राजकीयकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही पाहिजे. त्यांना त्यांची भूमिका व्यक्त करू दिली पाहिजे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि या जैनजींचा राजकीय पक्षावरचा विश्वास उडालेला आहे, हे स्पष्ट सांगितलं पाहिजे. मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून मी सांगतो, त्यांचा विश्वास उडाला म्हणून अशा पद्धतीने चळवळ विदाऊट कोणत्याही आधाराची ती निर्माण होते. यालाच एक अनुसून प्रश्न आहे. 2 दिवसापूर्वी मोहन भागवतांनी जयंती सोबत संवाद साधला. कुठेतरी कोणी मोहन भागवतांनी कुठेतरी त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न ओढण्याचा प्रयत्न. नाही, असं काही नाही. त्यांचे ठरलेले कार्यक्रम होते. ते काय या सगळ्या याच्यामुळे थोडी त्यांनी ठेवलेला कार्यक्रम आहे. एक त्यांचा ठरलेला कार्यक्रम असतो. मला तो वर्षभर आधी शेड्यूल ठरलेला असतो, त्याच्यातला तो कार्यक्रम होता. तो का जैनजीसाठी थोडी तो कार्यक्रम होता. सर, काँग्रेसची भूमिका काँग्रेसने आज अशी स्पष्ट केली आहे की राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते अमित शहा आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत. कारभार हे अमित शहा चालवतात, अशी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. नाही, मला नाही असं काही वाटत. ठीक आहे, अमित शहा काही खाते चालवत असतील, पण देवेंद्रजी काही अमित शहाना थोडी सरकार चालू देणार आहे. मला नाही वाटत असं. आज मुंबईला अमित शहाचा दौरा आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाची सुनावणी सुरू आहे. काल सुद्धा पंतप्रधान नेत्याचे 6 खासदार भेटले. आजही अमित शहाचा दौरा. वाटतं माननीय उद्धवजींनी दुपारी पत्रकार परिषदेचं मला वाटतं स्पष्टीकरण छान पद्धतीने केलेलं आहे की हे काही प्रेशर टॅक्टिस तर नाहीये. अशा पद्धतीची भूमिका माननीय उद्धवजींनी व्यक्त केलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, तो इश्यू कोणाचा आहे? हे बघ, कोणालाही विचारा, इथल्या आजूबाजूच्या लोकांना धनुष्यबाण कोणाचा आहे ते तर सांगतील. शिवसेनेचा आहे, बाळासाहेबाचा आहे, उद्धव साहेबाचा आहे. आता ही गद्दार लोकांनी तो बळकावलेला आहे अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने. बाकी काय. सर, ज्या संघ चालकांवर आणि संघावर आपले नेते टीका करतात त्या संघ चालकांच्या कार्यक्रमात आज आपण मी भय्यू महाराजांच्या कार्यक्रमाला गेलेलो, मी संघचालकांच्या कार्यक्रमाला नाही गेलेलो. मी माननीय परमपूजनीय भय्यूजी महाराज जे आहे यांनी आदिवासी आणि पारधी समाजासाठी जे सामाजिक कार्य सुरू केलं त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि त्याला सर्व संघचालक आले. मला असं वाटतं मी बेसिक गेलेलो आहे भय्यू महाराजाच्या कार्यक्रम आणि सरसंघचालकाच्या कार्यक्रमाला गेलो तर त्याच्यात काय वावगं असायचं काही कारण नाही. राज्यात टीका करताना, विशेष करून महिला राजकीय नेत्यांवर टीका करताना मर्यादा दिवसेंदिवस घसरत जाताना दिसत आहेत. जसं काँग्रेसने गुंगी गुडिया अशी टीका केली, काय वाटतंय? नाही, खरं तर अशा पद्धतीनं महिलावर टीका होऊ नये, परंतु काही प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे की जसं अजितदादा जाऊन आता 5-7-8 महिने झाले. अर्थ खातं अजितदादांकडे होतं, ते का मागितलं गेलं नाही? अध्यक्ष आहे ना सुनेत्रा वहिनी, त्यांनी याच्यावर भूमिका मांडली पाहिजे ना. त्यांच्या खात्याच्या काही मंत्र्यांचा राजीनामा झाला, त्या जागी नवीन मंत्री नेमायचे, तिथं नवीन मंत्री दिला पाहिजे. पण ते बोलतात का नाही बोलतात आम्हाला माहिती नाही. बोलले असते आता पण व्हायला पाहिजे होते. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी त्यांना आता गृहीत धरतायत आणि त्याच्यामुळं व्यापक अर्थाने जर बघितलं
तर मला असं वाटतं आत्ताच्या घडीला अजितदादांच्या पक्षाच्या वतीनं कोणतीच भूमिका व्यक्त केली जात नाही आणि म्हणून काँग्रेस असं बोलले असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.